सावंतवाडीमध्ये महायुतीत पिठाचा खडा पाहायला मिळतो। आगामी निवडणुकीत सिंधुदुर्गात राजकीय धूमशान पाहायला मिळते। भाजप आणि शिवसेनेत काटेकी टक्कर होणार आहे। हे विशाल परबला सांगू इच्छितो की तू अवकातीत राहा, अवकात विसरून चालू नको। तुझी अवकात मला माहिती आहे काय ती। सातबारा बदलण्या इतपत सावंतवाडी शहरातली नागरिक बदलणं सोपं नाही। इलेक्शनच्या आधी तुझे सगळे कारनामे बाहेर काढेन आणि त्यांच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या कार्यकर्त्यांची ही लायकी आहे की एका तासात फसवलेले नागरिकांना मी परत घेऊन आलोय। त्याच्यामुळे अशा तुमच्या कार्यकर्त्यांना उगाच पक्षाची हानी होईल आणि पक्षाची इज्जत जाईल एवढं या ठिकाणी मी सांगतो। सावंतवाडीचा बदल पाहिजे किंवा सावंतवाडीमध्ये काहीतरी नवीन पाहिजे। सावंतवाडीच्या तरुणांना दोन हातांना रोजगार मिळणं काळाची गरज आहे। त्यांना सगळ्यांना लक्षात आल्यानंतर ही सर्व तरुण मंडळी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडे ओढ वाढलेला आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासात या जिल्ह्याचे खासदार म्हणा आमदार म्हणा संपूर्ण यंत्रणा ही भाजपच्या बाजूने आजपर्यंत दिसली आहे। पुढे सुद्धा भारतीय जनता पार्टी या नगरपालिकेवरती येणार याची खात्री आम्हाला आजपासून वाटायला सुरुवात झालेली आहे। तर भंडारा गोंदिया जिल्ह्यातही स्वबळाचे नारे पाहायला मिळतात। नगर परिषद निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी असून स्वतंत्र लढत असताना तारतम्य ठेवलं पाहिजे असं वक्तव्य शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांनी केलं। नगर परिषद आणि नगरपंचायतच्या 8 निवडणुका आहेत आणि भाजपने आताच काही दिवसांपूर्वी स्वतंत्रची भूमिका घेतलेली आहे। तर आमची सुद्धा स्वतंत्रची तयारी आहे। आम्हाला अंदाज होता असं काहीतरी होईल, परंतु ह्या सगळे लढत असताना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की मित्र पक्षामध्ये मतभेद होऊ नये यासाठी आपण तारतम्य ठेवायला पाहिजे। जर समजा मित्र पक्ष बी करत असतील तर आम्ही त्यांना वरिष्ठांना आपली सूचना केलेली आहेत, त्यांनी सुद्धा तारतम्य ठेवायला पाहिजे जेणेकरून आपले जे वरिष्ठ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील यांच्यावरती कोणीही टीका टिप्पणी होणार नाही। भविष्यात त्यांना उत्तर देण्याची गरज पडल्या नाही पाहिजे यासाठी आम्ही आमच्याकडून तारतम्य ठेवण्याचा प्रयत्न करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।